वाचक म्हणून बाळासाहेब मुंडे राणूबाईची वाडी कोटरबन पर्वत शिखरे एकी समुद्राची तीरे वेगांतर पळाले तिकडून मात्राचा उड्डाण येऊ लागलेला आहे आणि वानरांनी बघितलं वानर पळू लागले महाराज काहीतरी राजा रावणानं इग्न आलेलंय इग्न दिसाय लागलाय म्हणून जिकडं तिकडं सायरा वायरा वानर पळाय लागली पंकजा मिसाळ चल लवकर 5 वाजता घ्यायला प्रभु रामचंद्र भगवान की जय सुत हनुमान महाराज की जय एकरी घाले कपाटी एकरी घाले दिगपुटी एक झाडा घातली मिठी एक संकटी पडियेले असो गणपतीला नमस्कार करून हनुमानजीची चरणी नतमस्तक होऊन टाइम आहे पळवायची गरज नाही कारण पुन्हा थांबावं लागेल बकळ टाइम आहे सुंदर अशी कथा आहे प्रभू रामचंद्र दुःखाच्या अवस्थेत आहेत मारुती औषधी आणायला गेले येत नाही विकळ अवस्था केली त्यानंतर राग आला भयानक रागाच्या भरामध्ये प्रभू रामचंद्र म्हणले या पृथ्वीचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाहीये माझा बंधू लक्ष्मण या ठिकाणी जर गेला एक जीव या पृथ्वीवर ठेवणार नाहीये असा रागाच्या भरामध्ये प्रभू रामचंद्र आलेले असताना सुग्रीव राजा मोर्याला काहीतरी या ठिकाणी वाईट झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि त्याच्यामुळं प्रभू रामचंद्र शांत झाले हनुमानजी येतील असा विश्वास आहे आपल्याला आणि हनुमानजीचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे कसं झालेलं आहे सूर्य आता सकाळी जसा निघावा लाल बुंद आणि त्याप्रमाणे हनुमानजी आकाशामध्ये दिसू लागलेले आणि दिसल्यानंतर एकच त्या ठिकाणी आवाज झाला हे माकड वानर होती सैरवायला धावू लागली इकडं तिकडं कोणी खडकाच्या बागलाला दडलं कोणी झाडाच्या आडून लपलं कोणी झाडाला मिट्या मारल्या आणि अशा प्रकारच्या त्या वानरांची अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे अशी सुंदर कथा या ठिकाणी चालू आहे सगळ्यांनी उठून बसा एक भरले दश दिशा एकाचा दाटला गसा एका बोलवे ना ससा एकी दिवसा सांडीला एकाचा घसा बसलाय कुणाचा कुणाला आरडा येणार आपलं कसं झालंय आता सध्या पाठच्या टायमाला सगळ्याचे घसे चलत नाहीत त्याप्रमाणे वानराची अवस्था झाली या कुणाचा घसा बसलाय कुणाचं काही झालंय विकळ अवस्था झाली आहे शांत वातावरण होतं लक्ष्मण पडलेला होता सगळेजण बसलेले त्या ठिकाणी होते अशा प्रकारची ती अवस्था वानराची झालेली आहे एक सरसावले युद्धासी एक वृक्षाते हातवसी एक घेऊनी पर्वतासी सम्मुखरनासी चालले त्या ठिकाणी वाटलं काहीतरी विघ्न आलंय एकानं शस्त्र हातात घेतलं कोणी झाड उपटून हातामध्ये घेतले एवढंच नाही तर कोणी कोणी पर्वत हातावर घेतले कारण का या ठिकाणी काहीतरी विघ्न आलंय असं वाटत होतं पण हनुमानजीचं आगमन त्या ठिकाणी होणार होतं एकी वळील्या मृष्टी दांत खाती करकराटी एकी वळली पुच्छाटी व्यासुर दृष्टी देखो कुणी पुच्छाचे असे आकडे वळलेले कुणी आपापल्या मुठीत जाम केलेले आहेत आता काहीतरी आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे संकट आलेले आणि युद्धाचा टाइम या ठिकाणी आपल्यावर काहीतरी येतो की काय अशी अवस्था त्या वानरांची झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपापली
वळलेले आहेत, आपापलं शस्त्र हातामध्ये घेतलेले आहे आणि सज्ज झालेले आहेत. बोला. वानर महा भयभिता इस्तता पळता अंतरिक्षी काय दिसता झाले विस्मित सकळी त्या ठिकाणी विस्मित झाले म्हणजे आश्चर्यचकित झाले. आश्चर्य वाटलं त्यांना, एकाएकी असं काय या ठिकाणी येत आहे. अशा प्रकारचा भास झाला, चकित झाले. त्या ठिकाणी आश्चर्य वाटू लागले सगळ्याला, काय व्हायले. देखो नी कपीचा कांत क्रोधे झाला क्रोधान्वित चाप करून या सज्जित काय बोलत रघुवीरा. अशा प्रकारची अवस्था या वानराची, या सैन्याची प्रभू रामचंद्रानं पाहिली. आणि प्रभू रामचंद्रानं पाहिल्यानंतर समोर आले आणि समोर येऊन त्या अवस्थेला, त्या हनुमानजीच्या आगमनानंतर ही अवस्था झालेली होती. आणि ते प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी काय झालंय आणि काय नाही झालं अशा प्रकारची त्यांना समजूत काढू लागलेले आहेत. सुग्रीवानी विभीषण अंगदादी वानरगण स्वस्थ करून अंतकरण माझे वचन परिसावे. आणि त्या ठिकाणी विभीषण, जांबवंत आणि की नाही सुग्रीव राजा हे समोर आलेले आहेत. आणि आमचं जरा ऐका, या ठिकाणी काय झालंय हे आम्हाला सांगा. आणि काय झालं नाही सांगा आम्हाला सविस्तर, कशामुळे अशी तुमची अवस्था झालेली. अशा प्रकारे समोर आले आणि समोर येऊन ती अवस्था विचारू लागलेले आहेत. बेनी पळती वानरगणा त्यासी द्यावे भयदाना मायावी राक्षस दारुणा येतो धावून आकाशी. वानर म्हणू लागले, ए प्रभू रामचंद्रा, ए विभीषणा, या ठिकाणी आकाशामधून काहीतरी विघ्न येत आहे. आणि ते विघ्न येत असल्यामुळं आम्ही या ठिकाणी सैरवैरा आमची अवस्था झालेली आहे. आणि ते काय विघ्न आहे हे आम्हाला पण माहित नाही. अशा प्रकारे त्यांनी त्या प्रभू रामचंद्राला आणि ते सांगितलेलं आहे. रूप धरोनी दिसाळ जैसे दिसे अग्निकल्लोळ मारुआला गोळा गोळा रूपे विशाळ भासता. या ठिकाणी प्रभू रामचंद्रा एक असणारा अग्नीचा गोळा त्या ठिकाणाहून येत आहे वरून आकाशामधून. आणि सगळ्या वानराली गोळा मुळाली मारतोय जणू का काहीतरी संकट आलंय. आणि अशा प्रकारचा भास होतोय प्रभू रामचंद्रा. अशा प्रकारे ते वानर सेना समोर येऊन प्रभू रामचंद्राला सांगू लागलेले आहे. भेडसावित असे सर्वांसी पर्वतसे वनरासी बाणी न्यूटनमियासी निमेषार्धीसी सत्वर. अरे वानर हो, या ठिकाणी घाबरायची गरज नाहीये. तुमच्यावर काही संकट आलं तरी या ठिकाणी मी बाण काढील आणि एका बाणानं एका क्षणार्धामध्ये तुमच्यावरलं संकट नाही कोणी नाही, काही कोणी. घाबरायची गरज नाही या ठिकाणी. सोभोनिया श्रीरामचंद्रा गरावा जव संवारा चापी सजिता शरा तव कपिंद्र ओळखिला. आणि त्या ठिकाणची अवस्था आहे. आणि अशा प्रकारे वानरांनी सांगितल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी बाण काढला आणि बाण काढून आपल्या भात्यामधला धनुष्याला लावला आणि धनुष्याला लावून बाण सोडणार आहेत. आणि तेवढ्यामध्ये काय झालं, कपीचं आगमन झालेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी ओळखलं आणि काय होतंय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत